कराडला पोलिसांकडून खरंच व्हीआयपी ट्रीटमेंट. कराडच्या चेहऱ्यावर ना काळं कापड ना हातात बेड्या. वाल्मिक कराडला इतर आरोपींपेक्षा वेगळी वागणूक का? आरोपींशी पोलिसांनी कसं वागावं, काय सांगतो कायदा? नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आधी खंडणी, नंतर मकोका आणि आता खुनाच्या कटातील आरोपी वाल्मिक कराड उर्फ परळीचा वाल्मिक अण्णा. याच वाल्मिक अण्णाला कोठडीत पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचे आरोप सुरू आहेत. तर दुसरीकडे इतर आरोपींच्या तोंडाला काळं कापड बांधून हातात बेड्या घालून 2-3 पोलीस हात धरून न्यायालयात नेतात. मात्र वाल्मिकच्या तोंडाला ना काळं कापड ना हातात बेड्या ना पोलिसांची ओढाताण. इतर आरोपींमध्ये आणि वाल्मिक कराडमध्ये हा दुजाभाव नेमका का? कोठडीच्या आत, कोठडीच्या बाहेरही वाल्मिक कराडला खरंच व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते का? पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड गायब झाला. पोलीस वाल्मिकला शोधण्यासाठी जीवाचं रान करत असताना दुसरीकडे वाल्मिक कराड मात्र अगदी थाटात देवदर्शन करत फिरत होता. हत्येच्या 2 दिवसानंतर म्हणजेच 11 तारखेपर्यंत त्याच्या बरोबर पोलीस अंगरक्षक सुद्धा होते. त्यानंतर FIR दाखल होताच वाल्मिक कराड राज्य सोडून इतर राज्यांमध्ये देवदर्शन करू लागला. अलिशान गाड्या, मोठमोठे हॉटेल आणि अगदी सुरळीतपणे तो प्रवास करत होता. जेव्हा पाणी खूप गळ्याशी आल्यासारखं वाटलं त्यानंतरही अगदी थाटात स्कॉर्पिओ गाडीतून तो CIDला शरण आला. तेव्हापासूनच वाल्मिक कराडला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचे आरोप सुरू झाले. कधी वाल्मिक कराड असलेल्या पोलीस ठाण्यात नवीन बेड आणले जातात, कधी त्याच्या आवडीचं जेवण आणल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे तुरुंगात असला तरीही वाल्मिक कराडचा रुबाब कमी होत नाही अशी चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे वाल्मिक कराडला न्यायालयात नेताना त्याच्या चेहऱ्यावर काळं कापड, हातात बेड्या का नसतात असा प्रश्न अनेकांना पडलाय. पण या प्रश्नाचं उत्तर असं की संविधानाच्या कलम 21 आणि कलम 14 नुसार प्रत्येक व्यक्तीला जीवन, स्वातंत्र्याचा आणि समानतेचा हक्क आहे. मात्र आरोपींबरोबर पोलिसांनी कसं वागावं या संदर्भात सुप्रीम कोर्टानं वेगवेगळ्या खटल्याच्या अनुषंगाने वेगवेगळे निकाल दिले आहेत. मात्र कोणत्याही परिस्थितीत पोलिसांनी आरोपींच्या मानवी हक्कांचा आदर राखावा असं कोर्टाला अपेक्षित असतं. त्याचबरोबर पोलीस आरोपींशी कसं वागतात याबाबत कोर्टात विचारणा देखील केली जाते. तर आरोपीच्या चेहऱ्यावर काळं कापड आणि हातात बेड्या या तातडीच्या परिस्थितीत घातल्या जातात. आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करू नये, त्याचबरोबर माध्यमांमध्ये आरोपींचे फोटो जाऊ नयेत यासाठी हे सगळं केलं जातं. मात्र वाल्मिक कराड बरोबर हे सगळं का केलं जात नाही आणि कायद्यात नेमकं काय म्हटलं हे जाणून घेऊया कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार यांच्याकडून. समजा ओळख परेडचा जर आपण विषय घेतला तर ओळख परेड ही समजा एखाद्या गुन्ह्यामध्ये कंप्लेंट अगेन्स्ट अननोन पर्सन म्हणजे अनोळखी इस्मांनी हल्ला केला, मारहाण केली किंवा कुठली घटना केली आणि ज्या व्हिक्टीमवर केला आहे तो जर त्यांना ओळखत नसेल आणि तशी आशयाची FIR असेल तर जनरली ओळख परेड घेतली जाते. आता या वाल्मिक कराडच्या बाबतीत तो सगळ्यांना माहिती, कारण तिथला तो नगरसेवक वगैरे होता असं काहीतरी IQ माहिती आहे. तर त्यामुळे त्याचं नावही माहिती आहे, पर्सनली लोक त्याला ओळखतात, सोशल मीडियामधून अनेक फोटो त्याचे दिसत आहेत. त्यामुळे अशा केसमध्ये ओळख परेड घ्यायची नाही. आणि ज्या वेळेला ओळख परेड घ्यायची असते त्यावेळेला कायद्यात अशा तरतुदी आहेत की संबंधित आरोपीला न्यायालयात नेताना तोंडावर काळं फडकं बांधून न्यावं, जेणेकरून त्या केसमधले साक्षीदार किंवा तिरादी इसम कोणी चेहरा बघू नये की ओळख परेडला अडथळा होऊ शकतो. आता या वाल्मिक कराडला सगळेच ओळखतात. आता यामध्ये असं आहे की एकदा आरोपीला अटक केल्यानंतर तपास कसा करायचा, कुठल्या आरोपीला कशी ट्रीटमेंट द्यायची. आता जनरली आम्ही पाहतो एखाद्या आरोपीला पोलीस कस्टडीची ऑर्डर झाली, न्यायालयाने त्याला तपासाकरता पोलीस कोठडी दिली, तर पोलीस कोठडीच्या ऑर्डरनंतर त्या आरोपीला 3rd डिग्री आपण बाहेर ऐकून असतो आपल्याला बघायला मिळत नाहीत, टायरमध्ये घालून मारणे, पाण्याचे त्याला करंट बारीक बारीक शॉक देणे, अशा बऱ्याच प्रकारचे मारहाण करून तपासाचा उलगडा केला जातो. आता यामध्ये सुरुवातीपासून असं दिसतंय की ज्या दिवशी त्याला अटक झाली आणि बीडच्या कोठडीमध्ये नेलं त्याच वेळेला तिथे काहीतरी कॉट आले, पलंग आले, म्हणजे वाल्मिक कराडला झोपण्यासाठी कॉट मागवली की अशी चर्चा झाली.
घरचे डबे जात आहेत ही सुद्धा ऐकीव माहिती आहे. मग अशा सगळ्या गोष्टी जर बाहेर येत असतील, त्याला आता बेड्याही घालत नाही असं जर म्हणणं असेल, आता शेवटी न्यायालयाच्या समोर, न्यायालयाच्या कक्षामध्ये ज्यावेळेला आरोपीला उभं केलं त्यावेळेला त्याच्या बेड्या काढल्या जातात. न्यायालयासमोर तो फ्री पाहिजे, कुठल्याही दबावाखाली नाही पाहिजे, त्या मागचं ते तत्व आहे. पण न्यायालयाच्या बाहेर पडल्यानं त्याला बेड्या घातल्याच पाहिजेत. एकंदरीत आजपर्यंत जे काही टी व्हीला बातम्या दिसत आहेत त्यामध्ये वाल्मिक कराडच्या हाताला कुठल्याही बेड्या दिसत नाहीत. आणि म्हणून ज्या काही बाहेर शंका, ज्या काही चर्चा होतात आणि त्या चर्चेला कुठेतरी पुष्टी मिळते. आणि हा आरोपी म्हणजे त्या पोलिसांच्या दृष्टीने की कोणाच्या, एक तो VIP आरोपी आहे. आरोपी हा कधी VIP नसोबत ते ट्रीट तसं त्याला करतात. घरचं जेवण, घरचं पाणी, चांगले कपडे, त्याला चांगली झोपायला जागा देणं, आता बेड्याही घालत नाहीत. असे जर काही होत असतील तर वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी आणि त्याला एक वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट इतर आरोपीपेक्षा दिली जाते हे प्रकर्षाने जाणवते. मानवी हक्काचा विचार केला तो की एखाद्या गुन्हेगाराला पोलिसांनी जबरदस्तीने अटक केली आणि त्यावर इल्लिगली बेकायदेशीरपणे त्याला डांबून ठेवला, त्याला मारहाण केली किंवा त्याला ताब्यात घेतला पण स्टेशन डायला एंट्री केली नाही, कोठडीमध्ये ठेवल्याची कुठे एंट्री केली नाही, असे जे काही प्रकार आहेत तर ते सगळं अमानवी जर त्याला ट्रीटमेंट दिली तर मानवी हक्क सुरू होतो. आता याच्यामध्ये मानवी हक्काचं उल्लंघनाचा प्रश्नच नाही. कायदेतज्ञ मिलिंद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या गुन्ह्यांमधल्या आरोपींबरोबर कसं वागायचं, त्यांना कशी वागणूक द्यायची याबद्दलचे निकष वेगवेगळे असू शकतात. मात्र कुठल्याही आरोपीचा अपमान होईल असं अपमानजनक कृत्य पोलीस करू शकत नाहीत. तसं केल्यास कोर्टाकडून सुद्धा त्यांना फटकारलं जाऊ शकतं. मात्र या सगळ्याच प्रकरणामध्ये आता वाल्मिक कराडच्या चेहऱ्यावर नेमकं काळं कापड का घातलं जात नाही किंवा त्याच्या हातात बेड्या का घातल्या जात नाहीत याबाबतची कुठलीही माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही. आणि याच गोष्टीवरती सध्या विरोधकांकडून, सर्वसामान्य जनतेकडून मोठ्या प्रमाणात टीका होत असलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील